हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो। आज आपल्या या सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025 या स्पर्धांचा आज रिझल्ट म्हणजे निकाल आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रमाच्या या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या स्पर्धा भरवण्याकरता म्हणून ज्यांनी विशेषत्वानं पुढाकार घेतला ते माझे मित्र आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव श्रीयुत महेश मोळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या ह्या नमन संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत रवींद्रजी मटकर, परीक्षक अश्विनीताई निवाते, परीक्षक कृष्णाजी जोगले, व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री सुधाकर मास्कर, दुसरे परीक्षक दिनेशजी बुदर, आणखीन एक परीक्षक असलेले विलास बुदर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, सर्व नमनाचे प्रतिनिधी, नमन प्रेमी आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, खरं तर नमन हे असेल, शक्तितुऱ्याचा नाच असेल, दिंडी असेल, जाकडी असेल, टिपऱ्या असतील, फुगड्या असतील, हा आपला कोकणवासियांचा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर जर आज अधिकार कोणाचा असेल तर तो आपल्या कोकणाचा आहे हे आपण लक्षात ठेवा। आज बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार हे आपले सगळे खेळ हे आता राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जायला लागले। मग त्या फुगड्या असतील, त्या वेगवेगळ्या प्रकारे त्या फुगड्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात, टिपऱ्या असतील, भजनं असतील, परंतु आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की सगळे आपले खेळ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या लोकांनी ते आता करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु अशी एकमेव कला आहे की आजपर्यंत कोकणाशिवाय कोणाला जमली नाही, ते म्हणजे माझे नमन। नमन हे अजून कोणाला जमलेलं नाही। ज्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची विरंगुळाची साधनं नव्हती, टीव्ही नव्हता, सिनेमे पिक्चर हे टीव्हीवर आले नव्हते किंवा गावागावामध्ये दाखवण्याची सोय झाली नव्हती, त्यावेळेला लोकांना करमणुकीचा कार्यक्रम विरंगुळा म्हणून गावागावातले हे आपले कार्यक्रम होते। आज या ठिकाणी आपल्याच तालुक्याचे सुपुत्र आणि संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये ज्यांनी हास्य जत्रा महाराष्ट्राची किंवा हास्य जत्रा हा कार्यक्रम आपल्या देशामध्ये आज लोकप्रिय झालाय, त्यातले एक नट, त्यातले एक कलाकार आता इथे येऊन गेले, ते आपल्या चिपळूण तालुक्यातले आहेत आणि वहाळगावचे आहेत, आणि म्हणून त्यांनी इथं कला आपण बघितली। हे नमन ही कला आपली आहे। आज मला तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की आज स्त्री पात्र मिळतात, स्त्रिया मुली सुद्धा आता नमन करायला लागल्या आहेत। आता संतोष मांडवकर पुढे गेला मला माहित नाही, पण मला वाटतं त्याच्या गावामध्ये महिलांचंच नमन आहे ना रे, कोणाचं आहे ते? तुमच्याच गावात आहे ना महिलांचं की नाही? हा महिलांचं कोणतरी एक नमन आहे पूर्णपणे, किंवा हे सगळे स्त्री पार करतात, पुरुष करतात, किंवा प्रभाकर मोरे वगैरे आता स्त्रियांचा रोल करतात, बघता की नाही तुम्ही? पण ज्या काळामध्ये स्त्रियांना हे काम करता येत नव्हतं त्यावेळेला हे काम करण्याचं काम माझ्या कोकणामध्ये होत होतं, याचा मला विशेष अभिमान। बांधवांनो, भगिनींनो, आपल्या कोकणातल्या प्रत्येक कलेला, आपल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला राजमान्यता मिळावी याकरता मी सातत्यानं धडपडतोय। मध्यंतरी मी
काही कालावधी करता, कारण मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला अतिशय कमी मिळाली, पण त्यावेळेला मी क्रीडा राज्यमंत्री होतो आणि क्रीडा राज्यमंत्री असताना माझ्याच अध्यक्षतेखाली तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक कमिटी नेमली आणि या कमिटीमध्ये जे खेळामध्ये खेळ खेळणारे खेळाडू आहेत, मग ते जिल्हा पातळीवर खेळत असतील, राज्य पातळीवर खेळत असतील, राष्ट्रीय पातळीवर खेळत असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असतील, ते ज्या ज्या ठिकाणी खेळले त्या प्रमाणामध्ये त्यांना सरकारी नोकरीमध्ये 5% रिझर्वेशन ठेवण्याचं काम हे माझ्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने केलेलं आहे. आणि त्याच वेळेला लंगडी आपल्या कोकणाचा खेळ, टिपरे आपल्या कोकणाचा खेळ, आट्यापाट्या आपल्या कोकणाचा खेळ, बरोबर आहे की नाही रे भाऊ? विटूदांडू कोणाचा खेळ? हा आपला खेळ. हा खेळ सुद्धा सरकारी खेळामध्ये जी एकंदरीत खेळांची यादी आहे त्या यादीमध्ये टाकून घेण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलं नाही का? ते भास्कर जाधवनीच केलं. लक्षात ठेवा. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख होते, कैलासवासी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, आणि त्यावेळेला त्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे आपण हट्ट धरला, नव्हे जवळजवळ निर्णय करून घेतला की आपल्या कोकणामध्ये चालणारे शक्ती तुऱ्याचे नाच, एक काळ ते बाल्याचे नाच म्हणून त्याची टिंगल टवाळी होत होती, पण त्या नाचांना सुद्धा आणि त्याचबरोबर माझ्या नमनाला सुद्धा आणि त्याचबरोबर माझ्या दाखडीला, माझ्या दिंडीला, माझ्या फुगड्यांना, माझ्या टिपऱ्यांना, माझ्या भारुडाला याच्यामध्ये सुद्धा राजमान्यता मिळाली पाहिजे याकरता सातत्याने आपण आग्रह धरला. आता सुद्धा मी थोडासा मृदुंगावर थाप मारण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला खरंच सांगतो की त्याच्यामध्ये काही नाटकीपणा वगैरे नाही, मला अंगच कापत होतं, कारण मी अनेक वेळेला हे मृदुंग वाजवलेला आहे, अनेक वेळेला. हा जो धगा घातलेला होता तर मागचे आमचे लोक बसले होते, वरती मोठी पगडी, आता जरा थोडी साईजवर आली, पूर्वीची मोठी असायची, ती घालून मी अनेक वेळा नाचलेलो आहे, अनेक वेळा नाचलो. आता सुद्धा प्रभाकर मोरेने हात धरला, मला वाटतं माझी स्टेप चुकली नाही का? चुकलं माझं पाहून, अचानकपणे हात धरला, बरोबर आहे ना? किंवा माझ्या आता कुणीतरी गळ्यामध्ये हे दिलं, धान दिला, मला वाटतं माझा पाय दुखतोय पण माझी स्टेप काही चुकली नाही. याच्यावर माझ्यावर टीका टिप्पणी झाली, माझ्यावर आरोप झाले, माझी टिंगलटवाळी झाली. संकासुराला मी प्राधान्य देतो म्हणून कधी माझा नाचा म्हणून माझ्या विरोधकांनी माझा उल्लेख केला. आपल्या ग्वागरचे नेते आहेत, त्यांनी सगळ्या ठिकाणी नाचा म्हणून माझी चेष्टा केली. संकासूर म्हणून माझी टिंगलटवाळी उडवली. खेडचे नेते एक आहेत, त्यांनी सातत्याने टिंगलटवाळी उडवली. शेवटी मला ऐकून घेऊन मी एक दिवस सांगितलं की होय मी नाचतो, आवडतं, पण मी नाचतो तो बारबालांच्या बारमध्ये कधी नाचत नाही. मी बारबालांच्या बारमध्ये नाचून कोणाच्या तरी, मला काय म्हणायचे तुमच्या लक्षात आलं असेल, माझे शब्द कसे घसरत नाहीत, कोणाच्या तरी कमरेचा मला आधार घ्यावा लागत नाही. मला कोणाही ग्वागरच्या नेत्याला तुमच्या मी सांगितलं, मला कोणाच्याही कमरेचा हात घ्या, कमरेचा आधार घ्यावा लागत नाही. मी नाचतो, मी दिंडीमध्ये नाचतो, मी नाचतो, माझ्या शारदा देवीची पालखी घेऊन आता कुठल्याही गावातली पालखी मला दिसली तरी मी नाचतो. मी नवरात्राच्या उत्सवामध्ये धोतर पगडी घालून नाचतो, मी वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला नाचतो आणि मी नमनामध्ये माझ्या वाघरकरांबरोबर सुद्धा मी नाचतो हे मी सांगितलं. भले मला तुम्ही संकासूर म्हणा, काही म्हणा, पण त्या संकासुराला राजमान्यता मिळाली पाहिजे, त्या संकासुराला राजाश्रय मिळाला पाहिजे, त्या संकासुराला सांस्कृतिक विभागामार्फत शासकीय मानधन मिळालं पाहिजे, याच्याकरता मी संघर्ष करतो. नियती कोणाला सोडत नाही. मटकर साहेब ज्यांनी म्हणून मला नाचतो म्हणाला, 2-4 दिवसापूर्वी बघितला असाल त्यांची अवस्था काय झाली की महिलांना घेऊन तुम्ही नाचवताय, आता तोंड लपवायची तुमची वेळ आली, मला तोंड लपवायची वेळ आहे. असं आहे, मला तोंड लपवायचं काय कारण नाही आलं.
अरे आपल्या सणासोमवारांमध्ये आपल्या माणसांमध्ये नाचणं वावरणं त्यांच्यासारखं होणं याच्यात चूक काय? किंबहुना आम्ही आमचे जे काय राजकीय मोठेपण आहे ते बाजूला सारून जर आम्ही त्यांच्यासारखं जर सामावून गेलो तर आज जी नवीन पिढी आहे ती थोडीशी लाजल्यासारखी होते. त्यांना वाटतं आम्ही कसं करावं ते पुढे सरसावतील आणि वाडवडिलांचा हा दिलेला वारसा पुढे घेऊन जाईल. माझ्या गावामध्ये तुम्ही ते बैलपोळ्याला शारदा देवीच्या नवरात्राच्या उत्सवाला आला होता तर नव्हता आला? आमच्याकडे धोतर घालतात माहिती आहे ना? कमरेला एकनाथ झेडे बरोबर आहे की नाही? नामदेवराव काय कमरेला त्या ठिकाणी हे बांधतात, शेला बांधतात, डोक्यात पगडी घालतात ना. माझ्या गावात पण हा निर्णय झाला की आता बाबा धोतर घालायचं नाही, पगडी घालायची नाही. आता नवीन पिढीला ते लाजल्यासारखं वाटतं, पॅन्ट शर्ट होईल. बोलो बाबा तुम्ही गावचे मानकरी आहेत, मी पाहुणा आहे. माझ्या गावात मी पाहुणा आहे, तुम्हाला ऐकलं सांगतो. तुम्हाला जे काही ठरवायचे ते ठरवा, पण मी तुम्हाला आजच सांगतो की जोपर्यंत माझे पाय हलतायत मी देवीच्या दरबारात नाचणार आहे तोपर्यंत मी धोतर आणि पगडी घालूनच मी नाचणार. आज माझ्या गावात परिणाम असा चांगला झालाय त्याचा की आमदार जर धोतर पगडी घालतो तर आपण कोण? आणि म्हणून आता देवळामध्ये भोरला जागा मिळत नाही एवढे सगळे करून धोतर पगडी घालून उभे राहतात. आमदार जर शेतामध्ये काम करू शकतो तर आपण कोण? आमदार जर संकासुरावर 2 पावलं नाचू शकतो, आमदार जर दिंडीमध्ये नाचू शकतो, आमदार जर भजन करू शकतो तर आपण कोण आहोत? याच्यातून माझा मोठेपणा नाही तर आपल्या वाडवडिलांनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला एक आदर्श आहे, तो आदर्श पुढे नेण्याचं काम कळत नकळतपणे आपल्या सर्वांकडून होत असतं. आणि म्हणून आम्ही तुमच्यासारखं झालं पाहिजे. तुम्ही आम्ही याच्यामध्ये अंतर असता कामा नये. तुम्हाला असं वाटतं का म्हणे, मला असं वाटतं का म्हणे मी आमदार, मी कसा जाऊ त्याच्यामध्ये, मी कसा त्या नमनामध्ये उभं राहू? नमन ही माझी कला आहे, माझ्या लोकांची कला आहे, माझ्या भागातली कला आहे. त्याच्यात मला कमीपणा वाटायचं कारण काय? आणि म्हणून याला राजाश्रय मिळण्याकरता म्हणून आपण प्रयत्न करतोय. तुम्हाला निवांत मला धन्यवाद दिले पाहिजे. परवा तुम्ही मला शिवालयात भेटला. तुमचे वडील म्हणजे गावातले वाडीतले प्रमुख दुर्दैवाने ते गेले, त्यांचा पुतळ्याचं अनावरण झाले वाडीमध्ये, माझ्या हस्ते झाले, मी स्वतः गेलो होतो. ही पोरगी पीएचडी करते कशावर? नमनावर पीएचडी. आता त्या दिवशी वेगळ्या लुक मध्ये होती तर मी आवला की मी आपलं म्हटलं तुमचं गाव कुठलं मॅडम? आता तू विचारलं त्यांना, तेव्हा मला वाटतं तुम्ही ओळखलं नाही मला. पीएचडी करते ही पोरगी, कौतुकास्पद आहे. या सगळ्या स्पर्धांमध्ये कोणाचा नंबर काढा आणि कोणाचा काढू नका आणि कोणाचा आहे आणि कोणाचा नाही हे मला शक्तीला माहित नाही. मी स्पष्टपणे महेशला सांगितलं की इम्पार्शियली काम करा, पार्शियलिटी करू नका. ज्याचा न्याय ज्याचा हक्क असेल, ज्यांनी मेहनत केली असेल, ज्यांनी कष्ट केले असतील आणि ज्यांचं चांगलं काम असेल किंवा ज्यांचा खरोखर नंबर येणार असेल त्यांचा नंबर त्यांना द्या. कारण त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ हे आपण कोणी हिरावून घ्यायचं नाही तर त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे. त्यामुळे नंबर कोणाचा आहे कोणाचा आहे मला त्या पोरांनी सुचवलं आपण अशा नमान्याच्या स्पर्धा घेऊ. मी म्हटलं माझ्या काय भानगड असतील बाबा, मला काही तर समजत नाही. म्हटलं तर एखादा आपला मी नाचायला येईल ते काही मला जमणार नाही, किंवा मला जर काही दिलं तर पेंद्या बिंद्याचं काम किंवा काय तर ते आपण चांगलं करू, काय अडचण नाही. एकदा बघा माझी विटेश घेऊन पण हे काय भानगडीत मला काय तुम्ही ओढू नका, तुमचं तुम्ही ठरवा. पोरांनी अतिशय चांगलं ठरवलं. परवाच्या दिवशी विरारला आपण गेलो होतो, मुलांचा सत्कार 10वी 12वीच्या झालं. मला आनंद वाटतो. आमची जुनी मंडळी जी आहेत इथं आमच्या कृष्णा ठोंबरेंसारखी मंडळी बसलेली आहे, पण आता आमचा महेश असेल, दीपक भरणकर असतील, संतोष मोरे असतील, हरीश गोताड असतील, गणपत बामणे असतील, चंद्रपाल कांबळे असतील, गणेश अवेरे असतील, नामदेव खेतले असतील, संतोष मांडवकर असतील, संजय कळमटे असतील, विजय नितोरे असतील, किरण मुळे असतील, कृष्णाजी ठोंबरे किंवा शांताराम ठोंबरे असे अनेक तरुण हे आज एकत्र येऊन अशा नवीन नवीन कल्पना सुचवत आहेत. मित्रांनो मी मला एवढंच सांगतो की आता काहीतरी उलटी पालटी गडबड होते, चुकीचं काही करू नका. मला काय म्हणायचं लक्षात आलं तर तुमच्या नाही आलं, काहीतरी चुका करू नका. एकदा करतो ती चूक, पुन्हा पुन्हा केली तर चूक नाही, तो खिळा जाऊन बसतो आणि तो खिळा एकदा बसला की तो ठोकला की तो निघत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा प्रकारचे सगळं मागचं पुढचं काय चुका बरोबर झाल्या असतील त्या विसरा. ज्या या पद्धतीने किंवा कालच्या सत्कारामध्ये सगळ्यांना सामावून घेतात, कोणाची मुलं हे बघितलं नाही,
आपल्या मतदारसंघातली मुलं, आपल्या तालुक्यातली मुलं, आता सुद्धा नमनामध्ये कोणाचं नमन हे तुम्ही बघितलंच नाही. जेवढं म्हणून नमन या ठिकाणी सादर करेल त्याला संधी दिली पाहिजे, असाच मनाचा मोठेपणा ठेवून सर्वांना सामावून घ्या. 100% मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, काहीही कमी पडणार नाही एवढंच सांगतो. जास्त वेळ काही घेण्यात अर्थ नाही. मगापासून महेश आपला सारखा सांगतोय साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय, दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. खरंच मला परेडला भुईवाड्यात जायचंय, पण माझ्यापेक्षा तुम्हाला दुसऱ्या कार्यक्रमाला सगळ्यांना जायचंय. ना भावानो, उद्या गुरुवार, परवापासून सोमवार, त्यामुळं आता श्रावण, बरोबर आहे का नाही? त्यामुळं तुमचा जीव वर खाली वर खाली वर खाली होत नाहीये असं मला म्हणायचं आहे. पण काय हरकत नाही, आज रात्री 12 उशिरा वाजणार आहे. फक्त घरी वेळेवर जा एवढंच फक्त तुम्हाला सांगतो. आणि म्हणून बरेच वाजले, मला तर वेळ होतोय, पण तुम्हालाही वेळ होतो. महेश आता वेळ जास्त करू नको. विराट पर्यंत किमान 11:30 वाजेपर्यंत कारभारीला ती सारखी फोन करते, वेळेवर येता ना, वेळेवर येता ना. आणि तुम्हाला जर वेळ लागला तर घरवालीला सांगा तू जेवून घे, मी सावकाश जेवतो, पण जेवतो. जय हिंद, जय महाराज. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.